विधिमंडळ परिसरामध्ये आदित्य ठाकरे बोलतात। तुम्ही आता ते कदाचित हे पण कारण देऊ शकतील की इथेनॉल सारखं आम्ही त्या पेट्रोलमध्ये टाकणार होतो आणि त्याचं मिश्रण करणार होतो। हे खूप शक्य आहे, हे सरकार त्याच्या पण केपेबल आहे, पण आम्हाला उत्तर काय येतं हे तर अपेक्षित आहेच, पण सरकारच्या ह्या राज्यामध्ये असं होऊच कसं शकतं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक चर्चा सुरू झालेली आहे की एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात अशी चर्चा होत आहे की काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं की एनडीएचा भाग आहे। मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही आमचं मत स्पष्टपणे परखडपणे मांडत असतो। आणि ह्या देशामध्ये आपण पाहिलं असेल आता सर्वत्र सगळीकडेच लोक बोलायला लागलेली आहेत, लोक व्यक्त होतात, लोकांचा राग व्यक्त होतोय। महागाई असेल, पाण्याची टंचाई असेल, विजेची कपात असेल, हे सगळ्या गोष्टी तर आहेच, पण दुसऱ्या बाजूला आज मी जे कुठचेही पक्ष असतील, जे कुठचेही खासदार असतील, जे कुठचेही आमदार असतील, जे कुठचेही नगरसेवक असतील, अधिकृतरित्या अनधिकृतरित्या भाजपसोबत जाऊ पाहत आहेत, त्यांना एवढंच विचारत आहे, जी लोक राम मंदिराला लुटू शकतात, दानपेटी सोडली नाही, तुम्ही त्यांच्यासोबत मांडी लावून बसणार का? तसंच जर पाहिलं असेल तर जंतर मंतरला जे विद्यार्थी आहेत ते पण बसलेले आहेत, अभिजित दिपके बसलेले आहेत, सोनम वांगचुक तिथे अजूनही आंदोलन करत आहेत। कोणासाठी करत आहेत, कशासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, जो नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी करत आहेत। तुम्ही त्यांच्या विरोधात भाजपच्या सोबत जाणार का? हा माझा सवाल सगळेच जे लोक भाजप सोबत जायचं तर ना, आज मी त्यांना विचारत आहे। एक करू मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये भाषण केलं याच्या कशा पद्धतीनं बघताय? जोरदार टीका त्यांनी विरोधकांवर त्यांनी 2-2.25 तास जे ते भाषण खेचलं, खूप थापा मारल्या, पण त्यांचं फ्रस्ट्रेशन हे दिसायला लागलेलं आहे। काय खूप वेळा काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन, हे जे आपण बोलतो हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय। मी या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे, कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल, शिवराज सिंग चौहानांना कसं खेचलं तसं खेचलं जाईल, पण ते फ्रस्ट्रेशन आता लोकांवर काढतायत, महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत। आणि जर एवढंच प्रश्न विचारत तुम्हाला झोंबत असेल तर का बसलात त्या खुर्चीवर? तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात, ज्या सत्तेमध्ये बसलेला आहात, लोक तुम्हाला सवाल करतील, भ्रष्टाचार किया है, पैसा खाया है तो गाली भी खानी पडेगी, हे समजून घ्या। लोक प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे। महाराष्ट्राला धमकवून चालणार नाही, तुम्ही हिंदीत धमकवा, इंग्लिशमध्ये धमकवा, फ्रेंचमध्ये धमकवा, तुमच्या धमक्या आम्ही ऐकून घेणार नाही। महाराष्ट्र या धमकीला बळी पडणार नाही, आम्ही प्रश्न विचारत राहू। तुम्ही जी अनियमितता केली असेल, तुम्ही जे घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केले असेल, तुम्ही ज्या थापा मारता त्याला एक्सपोज करत राहू। संजय राऊत शरद पवारांवरती टीका केलेली आहे, त्यांनी जी काल एकनाथ शिंदेच्या जालन्यात जाऊन बैठक घेतली त्याच्यावरती संजय राऊतांनी टीका केली, महायुतीत महाविकास आघाडीत मिठाचा खडा आहे का? मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण मी सांगितलेलं आहे आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही या देशाच्या जनतेसोबत आहोत, भाजपसोबत जाणार नाही। किती दबाव टाकला, किती काही खेचण्याचा प्रयत्न केला, आमिषा दाखवली, तरी देशविरोधी कारवाई आणि हिंदू विरोधी कारवाई आम्ही करणार नाही। भाजप हे हिंदू विरोधी आहेत, भाजप हे देशद्रोही आहेत। कोणाच्या सावलीत सुरू आहे? मला वाटतं एवढंच महत्वाचं आहे। मी इथेनॉल बद्दल सातत्याने म्हणतच आहे की इथेनॉल, पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरण वगैरे हे सगळं एका बाजूला, पण आपल्याला आठवत असेल तो व्हिडिओ, गडकरी साहेबच सांगत होते की इथेनॉल जेव्हा मिश्रण सुरू होईल तेव्हा 15 रुपये लिटर वगैरे पेट्रोल मिळेल, हा त्यांचाच व्हिडिओ आहे। आणि मग प्रश्न विचारल्यानंतर देशद्रोही, त्यांना हाच व्हिडिओ दाखवल्यानंतर ते बोलतात हे मी बोललोच नाहीये। महत्वाची गोष्ट आहे, आज जगात क्रूडचे प्राइसेस कमी झालेत, किमती कमी झाल्यात, आपल्याच देशात का नाही कमी झालेत? आपल्या सगळ्या आजूबाजूच्या देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे प्राइस कमी झाले, किमती कमी झाल्यात, मग आपल्याच देशात का नाही कमी झालेत? उत्तर प्रदेशचं इलेक्शन आलं तेव्हा कमी करणार, गोव्याचं इलेक्शन येईल तेव्हा तुम्ही कमी करणार, देशाची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही कमी करणार। आणि इथेनॉल बद्दल पण जे इंडस्ट्री बोलत आहे, जे जगात सगळे बोलत आहेत की इथेनॉल ब्लेंडिंग हे अजूनही अनसायंटिफिक आहे, अजूनही गाड्यांना ह्याच्यातून किती डॅमेज होते आपण पाहतोय, तरी देखील घुसवायचा स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी रस्ते तुम्ही तर ठीक करून दाखवा, मुंबई गोवा महामार्ग एक तर नीट करून दाखवा। 10-12 वर्ष झाली हा रस्ता चालू आहे, त्या खड्ड्यांमध्ये थोडं इथेनॉल टाकून तिथे तरी ते खड्डे बुजवा। बघूया